रिंकू, कसं वाटतंय आज या ठिकाणी? सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात. अर्थात खूप छान वाटतंय कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलेत या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे. मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्याही ही खूप जवळची फिल्म आहे. त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला. बरं, आता आपण आत्ता म्हणाला की ते बाळ असतं आपलं. आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे. तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय? खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे. सो त्या दोघांची कामही खूप सिमिलर आहेत. त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आणि मी मालतीसारखी आहे जवळपास. त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळच आहे. अरे वा, छान. आता सैराट मधली आर्ची ती पण थोडीशी बंडोखर भूमिका होती. यातही आहे पण ती अधिक शांत, अंतर्गत, जबाबदारी, सगळ्या जाणीवा असलेली ही तुमची भूमिका आहे. तरी साकारताना काही आव्हानं आली का? तयारी वगैरे? खरं तर नाही, कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना. कारण दीपक सरांनी ते इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की ती आहे अशी मालती फक्त मला साकारायचे. अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशा सेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो, मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं. ह्या छोट्याफार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल. छानच. आता सायंकित का मग तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जी तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय वाटतं? खरं तर साथ देणारीच भूमिका आहे. अच्छा, म्हणजे साथ देणारा असावं आशाला. सगळ्या प्रेक्षकांनी 21 डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे. पुढे सांगा. मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो. आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते. प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते, तर ते कॅरेक्टर आहे. प्लीज या आशाताई ज्या आहेत इथे आज उपस्थित. आम्ही बसू समोर. उन्नती तुमच्या सोबतच अच्छा, आहे, तुमच्याचसाठी आहे, तुमच्या सोबत आहे. सगळ्यांनी यायचंय मंचावर? सगळ्यांनी म्हणजे आशांनी. त्यांना येऊ दे. सामान